नमस्कार, मी आरती अशोक धवन, नॅशनल कॅरम गोल्ड मेडलिस्ट. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. नमो बुद्धाय, जय भीम. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल. मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे. मी आता आहे वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये. आज वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर यांचा वाढदिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून शेकडो कार्यकर्त्यांनी पार्टी ऑफिसला येऊन आपल्या लाडक्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिष्ट चिंतन केलंय. त्यांना वाढदिवसाच्या भरभरून अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या निमित्तानं आज पुन्हा एकदा आपण रेखाताईंशी संवाद साधणार आहोत. ताई, जय भीम. नमस्कार. जय भीम. ताई, आज आपला वाढदिवस आहे. महाराष्ट्रभरातील शेकडो कार्यकर्त्यांनी इथे येऊन सकाळपासून दुपारपासून आपल्याला वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करतायत आणि शुभेच्छा देत आहेत. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण काय सांगाल? कालपासून देत आहेत, आज नाही. 2 दिवस माझा वाढदिवस साजरा होतोय. वाढदिवसाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की मी स्वतः वाढदिवस साजरा करू नये ही ह्या विचाराची आहे. परंतु आपल्या समाजामध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा प्रचंड प्रभाव आहे. म्हणजे त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमीचा इव्हेंट असतो तो म्हणजे वाढदिवस साजरा करण्याचा, आणि तो आपल्या राजकीय संस्कृतीवरती त्याचा जो काही प्रभाव आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना, सर्वच राजकीय पक्षांना वाढदिवस ही खूप महत्वाची अशी इव्हेंट वाटतो. आणि त्यामुळे आपल्याही कार्यकर्त्यांना तो वाटतो, आणि त्यामुळे त्यांनी या निमित्ताने ते शुभेच्छा तर नेहमीच देत असतात. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे आहेत म्हणून तर आपलं काम आहे, आणि त्या शुभेच्छा देण्याची अशी संधी कार्यकर्ते सोडत नाहीत. आणि त्यांनी त्यामुळे मला खूप काय प्रेम, आदर, त्यांचं आपल्याप्रती असलेली आपुलकी हे व्यक्त करण्याची संधी कार्यकर्ते या निमित्ताने घेतात. आणि म्हणजे जे काय आहे त्याच्यामध्ये अगदी आमच्या महिला आघाडीच्या महिलांनी घरातून जेवण करून आणलेली देखील आत्ता या ठिकाणी आहे. तर असं आहे, कार्यकर्त्यांचं प्रेम आहेच. ताई, माझा पुढचा प्रश्न आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते माजी खासदार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर त्यांच्याकडे बघितलं जात आहे. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाविषयी आपण काय सांगाल? बाळासाहेब आंबेडकरचं नेतृत्व आत्ता माझ्या दृष्टीने देशातलं एकमेव असं नेतृत्व आहे की जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे आव्हान आहे आपल्या देशासमोरचं, की या ठिकाणी गेल्या 70 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं जे शांततेचं व्यवस्था परिवर्तन आहे, लोकशाही मार्गाने करण्याचं जे परिवर्तन आहे ते कुंठित केलं गेलं. तिकडच्या प्रस्थापित जातवर्गाच्या हातामध्येच सत्ता राहिली आणि ती त्यांच्याकडेच राहील या पद्धतीचं एक राजकारण या ठिकाणी या देशामध्ये गेले 70 वर्ष चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने जर का या देशातल्या लोकशाहीचं सामाजिकरण करायचं असेल तर त्याचं विजन घेऊन बाळासाहेब आज राजकारणामध्ये आहेत. आणि ते या देशामधील जे वंचित समूह आहेत की जे कुठल्याही अर्थाने राजकीय सत्ता सोडा, राजकारणामधल्या आणि इतरही
अनेक हक्क आणि अधिकारांपासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत ही लोकशाही पोचवण्याचं एक व्हिजनरी काम बाळासाहेब करत आहेत. ताई, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांनी राजकारणामध्ये पुढे आलं पाहिजे असं कितीतरी सांगितलं गेलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं महिलांना संधी दिली पाहिजे अशी संधी कोणतेही राजकीय पक्ष असले तरी त्यांच्यामध्ये संधी महिलांना देताना पाहायला मिळत नाही. इथे मात्र वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला महिलांच्या रूपानं आपल्याला महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन एक वेगळी संधी दिली. बाळासाहेबांनी हे करून दाखवलंय, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, एक प्रकारे माझ्या मते हा कार्यकर्त्यांना आणि समाजाला संदेशही आहे की आम्ही कोणत्या प्रकारचं राजकारण या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थाने वंचितांचं राजकारण जर का करायचं असेल तर महिलांना राजकारणामध्ये पुढे आणणं याला पर्यायच नाही. आपल्याकडे आजही जरी संविधान बाबासाहेबांचं असलं तरी व्यवस्था मनुस्मृतीचीच आहे आणि ती जर का बदलायची असेल आपल्याला तर राजकारणामध्ये महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये प्रामाणिकपणे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे. परंतु इकडची आजची जी व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था, ही उच्च जात वर्गीय पुरुष सत्तेच्याच हातामध्ये आहे. त्यामुळे तिथे महिलांना राजकारणामध्ये संधी देण्याचा किंवा राजकारणामध्ये सहभाग देण्याचा, निर्णय प्रक्रियेमध्ये सत्तेमध्ये स्थान देण्याचा विषय नाही आहे. महिलांना त्या ठिकाणी जे काही स्थान आहे काही प्रमाणामध्ये ते महिला या इथल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असल्यामुळे महिलांचं जे मतदार आपल्याला लागतं त्यासाठी केलेल्या रणनीती म्हणा किंवा तडजोडी म्हणा या प्रकारचं आहे. खऱ्या अर्थाने महिलांना जर का सत्तेमध्ये स्थान द्यायचं असेल तर फक्त प्रदेशाध्यक्षपद देऊनही भागणार नाही. बाळासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील हा संदेश देत आहेत की कार्यकर्ते देखील याच मनुस्मृतीच्या व्यवस्थेमध्ये घडलेले आहेत. त्यांच्या डोक्यावरती, मनावरती मनुस्मृतीचे संस्कार कळत नकळत झालेले आहेत. याच्यातून जर का बाहेर पडायचं असेल तर स्वतःला देखील बदलण्याचं खूप मोठं आव्हान आपल्या देखील पुरुष आणि स्त्रियांना आहे. म्हणजे असं नाही का फक्त पुरुषच या व्यवस्थेमध्ये मनुस्मृती मानतात, महिलाही मानतात. म्हणजे गुलाम आणि त्याच्यावरती वर्चस्व गाजवणारी व्यवस्था, दोघंही स्वतःची जी भूमिका मनुस्मृतीने दिलेली आहे ती पाळत असतात आणि म्हणून ती व्यवस्था चालत असते. तर हे जर का बदलायचं असेल तर आपल्याला खूप काम करावं लागेल. परंतु प्रदेशाध्यक्षपद दिल्याने आपण त्या कामाची सुरुवात किंवा ते काम आपण कशा प्रकारे करायला मागतो याच्याबद्दलचं एक प्रॅक्टिकल हे मिसाल ज्याला आपण म्हणू की कशा पद्धतीने केलं पाहिजे ते देण्याचाच ही भूमिका आहे. ताई, आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा जो आज कार्यकर्ता आहे तो जागृत झालेला आहे, सजग झालेला आहे आणि बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये, वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे. याबद्दल आपण काय सांगाल? आहे ना, बाळासाहेब कार्यकर्त्याला वेगवेगळ्या प्रकारे घडवत आलेले आहेत. कारण कार्यकर्त्याला घडवलं नाही तर आपल्याला जे विजन घेऊन जायचं आहे ते विजन आपण प्रत्यक्षात साकार करू शकत नाही. त्यामुळे अनेक असे संदेश बाळासाहेब कार्यकर्त्यांना स्वतःच्या कामाच्या माध्यमामधून, भाषणांमधून आणि वेगवेगळ्या प्रकारे देत असतात, ज्याचा प्रत्येक कार्यकर्त्यांना देखील आहे की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपली चळवळ ही सर्व वंचित समूहांना घेऊन जाणारी
वैचारिक चळवळ असली पाहिजे, ती एका जातीची असली नाही पाहिजे. हा एक खूप महत्वाचा संदेश सातत्याने बाळासाहेब देतात आणि त्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्याचं प्रशिक्षण म्हणा, बौद्धिक प्रबोधन म्हणा, ते सातत्याने करत असतात. आणि या ठिकाणचं जे प्रस्थापित वर्ग आहे त्या प्रस्थापित वर्गाच्या समोर स्वाभिमानाचं राजकारण आपण कसं करायचं याचं देखील धडे बाळासाहेब सातत्याने कार्यकर्त्यांना देत असतात, स्वतःच्या भूमिकांमधून आणि अनेक वेळा स्वतःच्या भाषणांमधून देखील. वंचित समूहाला सोबत घेऊन जात असताना इतर पक्षांकडून वंचित समोर कुरघोडीचं राजकारण केलं जात आहे का? केलं जातं भरपूर. म्हणजे आता माझ्या मते वंचित हे खूप मोठं आव्हान वाटतं आहे आणि म्हणून वंचितला फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची षडयंत्र या ठिकाणी वापरली जातात. वंचितचे कार्यकर्ते फोडण्याचं फार काय म्हणायचं त्याला की अतिशय प्रयत्नपूर्वक वंचितचे कार्यकर्ते, वंचितकडे नव्याने जुळलेली माणसं फोडण्याचं कारस्थान सातत्याने या ठिकाणी चालू आहे. आणि विशेषतः आपल्या कार्यकर्त्यांची बौद्धिक दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या चर्चा देखील कार्यकर्त्यांच्या मध्ये पेरल्या जातात की ज्याच्यामधून कार्यकर्त्यांना असा संभ्रम निर्माण व्हावा की पक्षाच्या ज्या भूमिका आहेत त्या पक्षाच्या भूमिका योग्य आहेत की नाही. आणि अशा पद्धतीचं सोशल मीडियावरून कॅम्पेन चालवणं, वेगवेगळे विषय कार्यकर्त्यांना डायव्हर्ट करणारे खोटे विषय समोर आणणं, या पद्धतीचं कारस्थान खूप मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. म्हणजे जे सहजपणे कार्यकर्त्यांना ओळखता येणार नाही अशा पद्धतीने ह्या चर्चा घडवल्या जातात. आमच्यातलेच काही कार्यकर्ते फोडून त्यांच्या मार्फत वंचित जे करत आहे ते नेमकं आंबेडकरी राजकारण आहे का, बौद्ध आणि ओबीसी असा काही संघर्ष आहे का, अशा पद्धतीचे अनेक वाद म्हणा, संभ्रम म्हणा या ठिकाणी उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत सर्वच पक्ष. कारण वंचित आज त्यांना आव्हान वाटतं. वंचित आज त्यांना आव्हान वाटतंय. माझा ताई पुढचा प्रश्न, आपण आता ओबीसीचा उल्लेख केला. ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात मला वाटतं राज्य सरकार, राज्यपाल हे सकारात्मक आहेत. अध्यादेशावर त्यांनी काही सही केले. वंचित या ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली आता काय नेमकी भूमिका आहे? ओबीसीचं आरक्षण या चार पक्षांनी, भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सातत्याने जे काही भूमिका घेतल्या त्यांनी ओबीसीच्या राजकारणाचा खेळखंडोबा केलेला आहे. राजकीय आरक्षण तर आज या ठिकाणी अतिशय धोक्यातच आलेलं आहे, किंबहुना आता सध्या ते अस्तित्वातच नाही आहे. कारण की या सर्व पक्षांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी म्हणून जे त्यांना या ठिकाणी करायला आवश्यक होतं ते केलं नाही. साधीच गोष्ट अशी आहे की ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा कुठेही विरोध नाही. फक्त सुप्रीम कोर्ट डाटा मागत होतं आणि म्हणजे सपोर्टिव्ह डाटा पाहिजे की बाबा ओबीसी खरोखर ज्या जाती आहेत त्या जातींचं मागासलेपण, त्याचं मोजमाप सरकारने करावं, पाहणी करावी, त्याचं स्टॅटिस्टिक्स द्यावं आणि ह्या जाती खरोखरच आज मागास आहेत आणि त्यांना राजकीय आरक्षणाची आवश्यकता आहे असा एम्पिरिकल डाटा सुप्रीम कोर्टाने मागितलेला आहे. आणि तो जर डाटा मिळाला तर ओबीसीचं आरक्षण अबाधित राहू शकतं. हा डाटा भाजपकडे आहे, भाजप तो डाटा द्यायला तयार नाही. आणि असा डाटा भाजप द्यायला तयार नाही आहे तेव्हा तो डाटा आपण निर्माण करू शकलो असतो आपल्या पातळीवरती, तर महाविकास आघाडीने ते देखील केलेलं नाही. हे जरी तोंडाने बोलत असले की ओबीसीच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे, तरी प्रत्यक्षात त्यांनी प्रामाणिकपणे ओबीसी आरक्षणासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं, एम्पिरिकल डाटा गोळा करण्यासारख्या, त्या केलेल्या नाहीत. त्यामुळेच ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. ते
अनेक वेळा जनतेला दाखवण्यासाठी इथे आंदोलन वगैरे छेडतात, परंतु सत्तेवर असलेल्या पक्षांनी आंदोलनं नसतात छेडायची, त्यांनी निर्णय घ्यायचे असतात. आणि हे लोकांची दिशाभूल करण्यासाठी अध्यादेश काढणं असेल, हा अध्यादेश देखील टिकत नाही. याचं कारण असं की आज सुप्रीम कोर्टाला जे हवं आहे कायदेशीर दृष्ट्या ते जर का मिळणार नसेल तर सरकारचे अध्यादेश टिकत नाही. किंवा निवडणुका देखील पुढे ढकलण्याचा जो विषय आहे तो देखील या ठिकाणी यांना खरोखर संविधान कळलं आहे का, कायद्यामध्ये यांच्या हातामध्ये नेमके कोणते अधिकार आहेत याची देखील यांना माहिती नसल्यासारखं, अज्ञानी अशी भूमिका आज सर्वच पक्ष घेत आहेत. पण ते सर्व परत जनतेला दिशाभूल करण्यासाठी, काहीतरी स्वतःच्या भूमिकांबद्दलचं एक भ्रामक चित्र उभं करण्यासाठी करत असतात. ओबीसीच्या राजकारणाला या सर्वांचा मनातून आतून विरोध आहे आणि त्यातून या प्रकारच्या भूमिका घेतल्या जातात. ताई, मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की राज्य सरकार, महाराष्ट्राचं आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये दोघांमध्ये जो प्रचंड असा संघर्ष सुरू आहे, त्या संघर्षाकडे आपण कसं पाहता? त्यांच्याकडे खरोखर संघर्ष सुरू आहे. दोन, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये इथे 3 पार्ट्याज आहेत, इथे 3 पार्ट्यांचं सरकार आहे. तिथे एक पार्टी जी आहे, ज्या पार्टीला यातल्याच एका पक्षाने गेल्या 5 वर्षांचं सरकार त्याला आधार देण्याचं काम इथल्या राष्ट्रवादीने केलं, त्यातलं एक इथे आहे. आजही कुठल्या क्षणी ते यातला कुठलाही पक्ष तिकडे सरकू शकतो अशी भूमिका आहे. त्यांच्यामध्ये काही संघर्ष आहे असं वाटत नाही. हे सर्व राजकारण हे कुरघोडीचं राजकारण आहे. त्यांची समीकरणं बदलण्यासाठी दबावतंत्राचं राजकारण आहे आणि याच्यामध्ये त्यांच्यात काही संघर्ष आहे असं जनतेला जरी दाखवलं गेलं तरी प्रत्यक्षात संघर्ष नाही आहे. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत जवळ अशा येऊन ठेपलेल्या आहेत. मी बाकीच्या विकासाच्या प्रश्नाबद्दल काही विचारत नाही, परंतु मला लोकांच्या मनातली एक शंका आहे ती विचारतो की काँग्रेसबद्दल बाळासाहेब बऱ्यापैकी सकारात्मक आहेत अशी एक कुजबूज आहे, चर्चा आहे. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वंचित आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे का? आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही स्टेटमेंट देखील आता केलेली होती की आमच्या माणसाने त्यांच्या माणसाबरोबर संपर्क साधलेला आहे, प्रस्ताव दिलेला आहे. आपण एकत्र आलो आणि निवडणुका लढल्या तर त्यातून आपल्याला काहीतरी करता येईल अशी आमची भूमिका आहे आणि त्यामुळे काँग्रेसकडे आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे. परंतु काँग्रेसच्या अध्यक्षांनी मध्यंतरामध्ये असं काही नाही असं जे स्टेटमेंट केलेलं होतं, तर त्यांचंच आपापसामध्ये कोऑर्डिनेशन नसावं. परत आम्ही हा प्रश्न परत काँग्रेसलाच टाकलेला आहे की त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते त्यांनी स्पष्ट करावी. ताई, शेवटचा प्रश्न. आज आपला वाढदिवस, असंख्य कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्रभरातील, देशभरातील कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल? मला खऱ्या गिफ्ट्स या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, पंचायत आणि महानगरपालिकांमधले जे रिझल्ट्स आहेत ते असतील. म्हणजे या गिफ्ट्स ज्या आहेत या गिफ्ट्स त्यांच्या जागी आहेत, परंतु प्रत्यक्षात मला कार्यकर्त्यांनी जे टास्क त्यांना दिलेले आहेत संघटना बांधणीचे ते त्यांनी मेहनत घेऊन पूर्ण करावेत आणि येत्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये रिझल्ट आणावेत. तीच आमच्यासाठी खरी गिफ्ट असेल. धन्यवाद ताई. या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर. महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलच्या विविध प्रश्नांना त्यांनी सडेतोड अशी उत्तरं दिली आणि महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरही दिलेली आहेत आणि कार्यकर्त्यांचं प्रबोधन होईल, त्यांना मार्गदर्शन होईल अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे. महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलला आपला अत्यंत अमूल्य असा वेळ देऊन ताईंनी मुलाखत दिली त्याबद्दल मी ताईंचा आभार व्यक्त करतो. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम. नमस्कार, मी आरती अशोक धवन, नॅशनल कॅरम गोल्ड मेडलिस्ट. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.